मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर शैलेंद्र देवळाणकर. मित्रांनो, पाकव्याप्त काश्मीरमधली परिस्थिती अतिशय चिंताजनक बनलेली आहे. संपूर्ण पीओके पेटून उठलेला आहे आणि आता हे जे आंदोलन चाललेलं आहे, हे आंदोलन पाकिस्तानला अतिशय महागात पडणार आहे. त्यामुळे अनेक प्रश्न याच्यामध्ये येत आहेत की पीओकेमधलं सध्याचं आंदोलन हे आता बलुचिस्तानप्रमाणे एक लाँग टर्म इन्सर्जन्सीच्या दिशेने जात आहे का? दुसरा मुद्दा असा आहे की जो प्रकार 1971 मध्ये पूर्व पाकिस्तान आणि आजच्या बांगलादेश संदर्भात झाला तशा प्रकारची परिस्थिती त्या ठिकाणी निर्माण होती आहे का? असे अनेक प्रश्न निर्माण झाले कारण एवढी प्रचंड स्फोटक अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे. महत्त्वाचं म्हणजे ज्या पीओके मधला जो संपूर्ण अनेक गट आहेत त्या गटांचं सगळ्यांचं नेतृत्व करणारे तिथल्या सगळ्या लोकांचं नेतृत्व करणारी जी तिथली जॉईंट अवामी ॲक्शन कमिटी आहे त्या कमिटीने 9 जुलै म्हणजे 9 जुलैची डेडलाईन पाकिस्तानच्या सरकारला दिलेली आहे आणि या डेडलाईनचं पालन जर त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पाकिस्तानच्या सरकारने त्या संदर्भात प्रतिसाद दिला नाही तर मात्र हे आंदोलन प्रचंड चिघळणार आहे. अर्थात याचं एक फार महत्त्वाचं वैशिष्ट्य ज्याचा उल्लेख सुरुवातीलाच या व्हिडिओच्या मला करणं गरजेचं आहे की पहिल्यांदा अशा स्वरूपाने म्हणजे पीओकेमधली त्यांचं नेतृत्व करणारी जो पक्ष आहे जो जॉईंट ॲक्शन पार्टी म्हणून जो ओळखला जातो अवामी पार्टी म्हणून जो ओळखला जातो त्यांनी भारताला उघडपणे आव्हान केलेलं आहे की भारताने आता आमच्या मदतीला यावं आणि एवढंच नाही आहे तर सगळ्या पीओकेच्या लोकांना त्यांनी आव्हान केले की तुम्ही आता एलओसीच्या दिशेने वाटचाल करा. त्याचप्रमाणे आम्ही पाकिस्तानचा भाग नाही आहोत असं उघडपणे त्यांचे नेते आता बोलायला लागलेत. त्यामुळे भारताला केलेलं आव्हान भारताकडनं या संदर्भात काय प्रतिसाद दिला जातो तिथल्या लोकांनी आता एलओसीपाशी सगळ्यांनी मार्च करावं अशा प्रकारचं दिलं गेलेलं आव्हान आणि आता आम्ही पाकिस्तानचा भाग नाही आहोत अशाही पद्धतीने त्यांच्याकडनं वक्तव्य येणं मित्रांनो ही परिस्थिती नॉर्मल नाही. ही परिस्थिती अत्यंत स्फोटक आहे आणि पाकिस्तानला हे अतिशय महागात जाणार आहे. ॲज युज्युअल पाकिस्तानकडनं हा सगळा जो उठाव आहे हा असंतोष आहे हे आंदोलन आहे हे हिंसक मार्गाने दाबण्याचा प्रयत्न केला जातोय. त्यासाठी पाकिस्तानच्या लष्कराचा लष्करी बळाचा वापर केला जातोय. अनेक नेत्यांना तुरुंगात टाकले गेले अनेक जणांच्या हत्या करण्यात आलेल्या आहेत आणि त्यासाठी जो आपली मिलिटरी मसल पॉवर आहे त्याचा वापर करायला आसिम मुनीर अजिबात मागे पुढे पाहत नाही आहेत आणि आता 9 जुलै म्हणजे साधारणतः 48 तासानंतरची डेडलाईन ही त्यांची शेवटची डेडलाईन आहे आणि त्यानंतर हे आंदोलन जे आहे हे आणखीनही प्रचंड मोठ्या प्रमाणावरती भडकणार आहे. त्यामुळे परिस्थिती जी आहे ही अत्यंत गंभीर बनलेली आहे. मित्रांनो हा जो पीओके मधला संघर्ष आहे हा 2023 पासून सुरू झाला. अर्थात ही काही पहिल्यांदा पीओके मधनं संघर्ष होतो अशातला भाग नाही आहे. हा 2023 नंतर सुरू झाला आणि आता मात्र 2023च्या ज्या मागण्या होत्या आणि आता त्यांच्याकडनं ज्या मागण्या होत्या याच्यामध्ये मोठं गुणात्मक फरक आहे आणि तो गुणात्मक फरक आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. 2023 मध्ये त्यांच्याकडनं ज्या मागण्या केल्या गेल्या होत्या त्या प्रामुख्याने आर्थिक स्वरूपाच्या होत्या. त्यामध्ये इलेक्ट्रिसिटी त्यांना मिळणं, त्यांना बेसिक कम्युनिकेशनच्या सर्व्हिसेस मिळणं, त्यांना जो राशन म्हणायचं म्हणजे आपल्याला अगदी ज्याला कणिक म्हणतो आटा एवढा आटा त्यांना मिळणं, त्याचप्रमाणे त्यांच्या अजूनही जीवनावश्यक वस्तू ज्या आहेत त्या त्यांना मिळत नाही आहेत त्या त्यांना मिळाव्यात अशा स्वरूपाच्या आर्थिक मागण्या होत्या. मात्र आता ज्या मागण्या गेल्या 2 आठवड्यांमध्ये केल्या जात आहेत आणि विशेष करून 2 दिवसांपूर्वी त्यांचं जे आंदोलन झालं आणि त्यामध्ये त्यांच्या नेत्यांकडनं ज्या प्रकारचे वक्तव्य केले गेले त्यामध्ये पहिल्यांदा त्यांनी आयडेंटिटीचा इश्यू काढला, एक्झिस्टन्शियल क्रायसिसचा इश्यू काढला, आम्ही पाकिस्तानचे भाग नाही आहोत अशा प्रकारचा इश्यू काढला. अनेक घटनात्मक मुद्दे त्यांनी रेज केले त्याच्यावरती आपण प्रकाश टाकणार आहोत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी भारताला अपील केलेलं आहे. अर्थात एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की आता जो संघर्ष चालू आहे आता जे आंदोलन चालू आहे ते पूर्वीच्या आंदोलनापेक्षा का गुणात्मकदृष्ट्या वेगळं आहे, त्याची व्याप्ती एवढी मोठी का आहे, ते त्याचं गांभीर्य एवढं काय आहे. तर लक्षात घ्या की पीओकेमध्ये अगदी 1950s पासून जर आपण पाहिलं
तर त्यांच्यामध्ये अनेक प्रकारचे गट होते. सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम पीओकेच्या बाबतीमध्ये असा होता की तिथले जे नेते होते, त्यांच्यातले जे गट प्रतिगट होते, यांच्यामध्ये ऑर्गनाइज्ड प्रोटेस्ट असा प्रकार नव्हता, ते संघटित नव्हते. परंतु आता हे सगळे संघटित झाले. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ओव्हरसीज पीओके जे रेसिडेंट्स आहेत, म्हणजे त्यांचे परदेशामध्ये वास्तव करणारे जे लोक आहेत, हे प्रामुख्याने मोठ्या प्रमाणावर एकत्र आले. जो प्रकार बलुचिस्तानच्या बाबतीमध्ये दिसून येतो की बलूच लिबरेशन आर्मी आणि त्याचे नेते हे आता परदेशामध्ये राहून बलूच लिबरेशन आर्मी चालवत आहेत आणि आता पाकिस्तानच्या नाकात दम आणलेला आहे बलुचिस्तानच्या इशूने. सिमिलर प्रकार आता पीओके मध्ये घडायला लागला आहे. मित्रांनो, मी आता याची तुलना जी आहे ही प्रामुख्याने 1971चं ज्या मुक्तीवाहिनीचा संघर्ष होता पूर्व बंगालमधला आणि आत्ताचा जो बांगलादेश तयार झालेला आहे त्याच्याशी निश्चितपणे करू इच्छितो. बघा, सुरुवातीला देखील अशाच प्रकारच्या साध्या इकॉनॉमिक डिमांड्स या मुक्तीवाहिनीकडनं, पूर्व बंगालमधल्या मुक्तीवाहिनीकडनं केल्या गेलेल्या होत्या. त्याकडे पाकिस्तानी दुर्लक्ष केलं. त्या ठिकाणी पाकिस्तानी लष्करी बळाचा वापर केला आणि मग नंतर मुक्तीवाहिनीने आपल्या सर्व सदस्यांना, त्यांच्या नेत्यांनी सगळ्यांनी शस्त्राचं ट्रेनिंग द्यायला सुरुवात केलं आणि मग नंतर तो ऑर्गनाइज प्रचंड मोठा प्रोटेस्ट झाला आणि त्याच्यातनं स्वतंत्र बांगलादेशची निर्मिती झाली. आता जर आपण पीओकेच्या बाबतीमध्ये वळलो तर तुम्हाला असं दिसून येतं की आत्तापर्यंत पीओके मधले वेगवेगळे गट, प्रतिगट, पक्ष आणि लोक हे संघटित नव्हते. आता ते संघटित झालेत. आता त्यांच्या मागण्या ह्या इकॉनॉमिक स्वरूपाच्या सुरुवातीला होत्या, त्या आता प्रामुख्याने आयडेंटिटीच्या बाबतीमध्ये, स्वतःची ओळख या बाबतीमध्ये झालेल्या आहेत. त्यांनी ज्या मागण्या करता आहेत त्या मागण्या पूर्णपणे पाकिस्तानला कंप्लाय करणं हे अतिशय अवघड आहे. दुसरा एक महत्त्वाचा भाग तुम्हाला दिसतो की जशा प्रकारचा अप्रोच 1971ला पाकिस्तानच्या सरकारचा आणि लष्करचा हा मुक्तीवाहिनीच्या बाबतीमध्ये होता, सिमिलर अप्रोच तुम्हाला पीओकेच्या बाबतीमध्ये दिसतोय. अजूनही पाकिस्तान, जसं त्यांनी पूर्व पाकिस्तानमध्ये लष्करी बळाचा वापर करून सगळं हे बंड ठेचून टाकण्याचा प्रयत्न केला होता, ते उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न केला होता, सिमिलर प्रकार आता पीओकेमध्ये पाकिस्तानच्या लष्कराकडनं, आसिम मुनीरकडनं केला जातो आहे. आता आपल्याला प्रामुख्याने लक्षात घेणं की ही सिमिलर सिच्युएशन आहे. जर तुम्ही आंतरराष्ट्रीय दृष्टिकोनातनं पाहिलं तर आणखीन एक महत्त्वाची सिमिलॅरिटी मी आपल्यासमोर मांडू इच्छितो. ती सिमिलॅरिटी अशी आहे की 1971ला ज्या वेळेला मुक्तीवाहिनीचा संघर्ष हा पूर्व पाकिस्तानमध्ये आणि आजच्या बांगलादेशमध्ये सुरू झालेला होता, त्यावेळेला जगाचं त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. विशेष म्हणजे अमेरिकेचं दुर्लक्ष होतं, पश्चिम युरोपीय देशांचं त्याच्याकडे दुर्लक्ष होतं. आता सिमिलर प्रकार आहे. अमेरिकेतल्या ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशनचा पाकिस्तानच्या आतमध्ये काय चाललेलं आहे याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. बलुचिस्तानमध्ये काय चाललंय याच्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. पीओकेमध्ये एवढा मोठा संघर्ष चाललाय याच्याकडे दुर्लक्ष आहे. आणि नंतर हे दुर्लक्षच प्रामुख्याने पाकिस्तानला प्रचंड मोठ्या महागात पडल्याचं आपल्याला दिसून येतं आहे. आता ही सिच्युएशन मी पॅरलल का ड्रॉ केलेला आहे, कारण पीओकेचा जो संघर्ष आहे हा ज्या पद्धतीने मुक्तीवाहिनीचा संघर्ष ईस्ट बेंगॉलमध्ये होता किंवा पूर्व पाकिस्तानमध्ये होता, सिमिलर वेने आता पीओके मधला संघर्ष हा त्याच दिशेने जायचा प्रयत्न करतोय आणि पाकिस्तान मात्र ॲज युज्युअल त्याच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, पाकिस्तानचं जर आपण उदाहरण घेतलं तर या देशाचं आत्तापर्यंत 6 ते 7 दशकांमध्ये काय जगाला कॉन्ट्रीब्युशन राहिलेलं आहे, या देशांनी याची ओळख नेमकी काय आहे जर आपण विचार केला तर आज पाकिस्तानची जी ओळख आहे ती म्हणजे जगामध्ये प्रत्येक वेळेला सगळ्यात जास्त भीक मागणारा देश, याला बेगिंग कंट्री असं म्हणतात. यांनी आत्तापर्यंत IMF, वर्ल्ड बँककडे 14 वेळा बेल आउट पॅकेजेस मागितलेले आहेत. त्यामुळे त्यामध्ये त्यांचे नेते हे अत्यंत पुढारलेले आहेत. दुसरा महत्त्वाचा त्यांचा आहे की यांनी जगाला आजपर्यंत टेररचा प्रचंड मोठा एक्सपोर्ट केला, त्यामुळे आज त्याच्यासाठी त्याची ओळख आहे. आणि हे लक्षात घ्या की ख्वाजा आसिफनी एक महत्त्वाचं वक्तव्य काही वर्षांपूर्वी अमेरिकेतच केलेलं होतं आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं की आम्ही एवढ्या टेररिस्ट लोकांचे शेल्टर्स, ट्रेनिंग कॅम्प पाकिस्तानमध्ये तयार करतो, आम्ही त्यांना सगळ्या प्रकारचे सपोर्ट देतो, आम्ही त्यांच्यासाठीचं ट्रेनिंग ग्राउंड्स तयार करतो, आम्ही त्यांना एक्सपोर्ट करतो. हे कोणासाठी करतो, आम्ही हे का करतोय, कारण अमेरिकेला आणि पश्चिमी जगाताला ते पाहिजेल आहे. असं स्फोटक उघड वक्तव्य आसिफकडनं झालेलं होतं. याचाच अर्थ असा होता की या देशांची गरज आहे, अमेरिकेची असेल, पश्चिम युरोपीय देशांची गरज आहे आणि म्हणून पाकिस्तानमधल्या दहशतवादाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केलं जातं. सिमिलरली आता पीओकेच्या संघर्षाकडे ट्रम्प ॲडमिनिस्ट्रेशनकडनं अशाच पद्धतीचं दुर्लक्ष हे केलं जात आहे. पाकिस्तानची तिसरी ओळख अशी आहे की ज्या वेळेला पाकिस्तानमध्ये अंतर्गत संघर्ष होतो, प्रोटेस्ट होतो, त्या वेळेला
त्याला जेनोसाईडचं रूप दिलं जातं किंवा जेनोसाईडसारखा तो प्रकार होतो. जेनोसाईडचा अर्थ असा आहे की मास किलिंग आणि ती मिलिटरीचा वापर करणं आणि त्यामधनं मास किलिंग करणं. जो प्रकार 1971ला ईस्ट पाकिस्तानमध्ये झाला, सिमिलर प्रकार बलुचिस्तानमध्ये झाला आणि आता तोच प्रकार तुम्हाला POK मध्ये होताना दिसतो आहे. त्यामुळे हा जो देश आहे हा प्रामुख्याने बेगिंगसाठी, टेरर एक्सपोर्टसाठी आणि तिसरं महत्त्वाचं म्हणजे जेनोसाईडसाठी या देशाची ओळख ही या पद्धतीने निर्माण झालेली आहे. आता आपण असं बघतो की या POKची लूट हे सातत्याने गेल्या 6-7 दशकांपासून करत गेले आहेत. आज पंजाबमध्ये जो पंजाब पूर्णपणे कोरडा किंवा ड्राय पंजाब म्हणून ओळखला गेला असता, आज पंजाबमध्ये ज्या 5 नद्या जातात महत्त्वाच्या इंडस वॉटर सिस्टममधल्या, या कुठनं जातात? या POK मधनं जातात. आता केवळ POK मध्ये या नद्या पंजाबला ची शेती फुलवतात, मात्र आज याच लोकांना इलेक्ट्रिसिटी मिळत नाहीये. POKच्या लोकांना बेसिक गोष्टीसाठी भांडावं लागतंय. आणि आता पाकिस्तानच्या ॲट्रॉसिटीज कमी होत्या म्हणून की काय, आता चायनाला त्यांनी मदतीला बोलवलंय. आता चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर हा जो महत्त्वाकांक्षी $50 अब्ज प्रकल्प आहे, गेल्या काही वर्षांपासून चायना त्याच्यावरती काम करतोय. हा प्रकल्प म्हणजे चायनाचा शिनशियांग जो प्रांत आहे तो बलुचिस्तानमधल्या ग्वादर बंदरापर्यंत कनेक्ट करणं, म्हणजे त्या रोडचं माध्यम असेल, रेलचं माध्यम असेल, याच्या माध्यमातून ह्या दोघां पॉईंटला कनेक्ट करणं आणि त्याच्या माध्यमातून बेसिकली आता आखातामधलं जे तेल आहे ते रोड मार्गाने, रेल मार्गाने चायनापर्यंत कसं पोहोचू शकेल. कारण मी तुम्हाला मागे माझ्या अनेक व्हिडिओजच्या माध्यमातून सांगितलं की चायना आखातामधलं तेल सगळ्यात जास्त आयात करणारा आशिया खंडातला कोणता देश असेल तर तो चायना आहे. परंतु चायनाला हजारो किलोमीटरचा प्रवास करून ते तेल आयात करावं लागतं. प्रामुख्याने जेव्हा एखादं तेल किंवा तेलाचा टँकर हा पर्शियन गल्फमधनं येतो तेव्हा तो पर्शियन गल्फमधनं गल्फ ऑफ ओमान आणि त्याच्या माध्यमातून अरेबियन ओशनमध्ये येतो. अरेबियन ओशन, इंडियन ओशन, साऊथ चायना सी किंवा मलाक्का स्ट्रेट, साऊथ चायना सी आणि मग तो चायनाकडे जातो. हा जो सगळा हजारो किलोमीटरचा प्रवास आहे, त्यामुळे चायनाला ची इच्छा आहे की तो टाळायचा जर असेल तर चायनाने सिपेक प्रोजेक्ट केलेला आहे. सिपेकच्या माध्यमातून म्हणजे चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडॉर, याच्या माध्यमातून शिनशियांग जो चायनाचा दक्षिणेकडचा प्रांत आहे त्याच्या माध्यमातून असं इन्फ्रास्ट्रक्चर पाकिस्तानमधनं चायना डेव्हलप करतोय की जे ग्वादर पोर्टपर्यंत, बलुचिस्तानचं ग्वादर पोर्ट जे डायरेक्ट अरेबियन ओशनमध्ये जातं आणि मग तिथनं ते त्या बंदराच्या माध्यमातून आखाताशी ते कनेक्ट होऊ शकतात. तिथनं ऑइल हे ग्वादर बंदरामध्ये येईल आणि मग ते बाय रोड, बाय रेल हे शिनशियांगपर्यंत येईल. त्यामुळे चायनाचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प जो आहे तो प्रामुख्याने POK मधनं जातो, गिलगिट बाल्टिस्तानमधनं जातो आणि त्या ठिकाणी चायनाने मोठं इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायला सुरुवात केली आहे. तिथल्या लँड ज्या आहेत त्या ऑक्युपाय करायला सुरुवात केली आहे. त्यामुळे पाकिस्तानकडनं जी लूट होत होती ती आता चायनाचं त्याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन झालेलं असल्यामुळे त्यांच्यातला असंतोष हा आता प्रचंड वाढायला लागलेला आहे. आता 9 जुलैपर्यंतचं त्यांनी अपील हे प्रामुख्याने केलेलं, किंबहुना अशा प्रकारची डेडलाईन ही पाकिस्तानच्या गव्हर्नमेंटला दिली आहे. आता त्यांची मेन मागणी काय हे प्रामुख्याने लक्षात घ्या. पूर्वी 2023 मध्ये जेव्हा हे आंदोलन सुरू झालं त्यावेळेला हे इकॉनॉमिक रिझनसाठी सुरू झालं. आता मात्र जी मागणी आहे ही कॉन्स्टिट्यूशनल रिफॉर्मसाठी आहे. आता हे काय कॉन्स्टिट्यूशनल रिफॉर्म्स आहेत हे मी तुम्हाला सांगतो. पाकिस्ताननी, जसं मी तुम्हाला मागे अनेकदा सांगितलंय की पाकिस्तानमध्ये डेमोक्रेसी नावाला आहे. ते डेमोक्रेसीचा बागुलबुवा यासाठी तयार करतात की वेस्टर्न कंट्रीज असतील, अमेरिका असेल, वर्ल्ड बँक, IMF त्यांना बेलआउट पॅकेजेस देतील, आर्थिक मदत करतील म्हणून केवळ ते डेमोक्रेसीचा दिखावा तयार करतात. मात्र पाकिस्तानची सत्तासूत्र त्यांच्या डीप स्टेटच्या हातामध्ये आहेत आणि या डीप स्टेटमध्ये पाकिस्तानचं लष्कर, पाकिस्तानची ISI, पाकिस्तानमधल्या धार्मिक संघटना, पाकिस्तानमधले टेरर ग्रुप्स यांच्या हातामध्ये सगळी सत्ता आहे, ज्याला आपण पाकिस्तानचं डीप स्टेट असं म्हणतो. त्यामुळे पाकिस्तानचं शासन इस्लामाबादवरनं चालत नाही तर ते रावळपिंडीवरनं चालतं, जे पाकिस्तानचं मिलिटरी हेडक्वार्टर आहे. आणि त्यामुळे अशाच पद्धतीने पाकिस्ताननी POK मध्ये, ज्याला ते आझाद काश्मीर असं म्हणतात, यांना त्यांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला पूर्णपणे इंटरनल फ्रीडम दिलेला आहे. त्यासाठी त्यांनी त्यांची एक घटना तयार केली, त्यासाठी त्यांनी त्यांची एक असेंब्ली तयार केली. आता ही जी असेंब्ली आहे, विधिमंडळ आहे POK साठी तयार केलेलं, त्याची एकूण सदस्य संख्या 53 आहे. आता हा इश्यू का आलेला तुम्हाला थोडक्यात मी समजून सांगतो की आता नेमकी ह्या आंदोलनकर्त्यांची मागणी काय. आता जर ह्या POKची लेजिस्लेटिव्ह असेंब्लीची एकूण सदस्य संख्या 53 आहे, 53. आता ह्या 53 मध्ये 12 सदस्यांची किंवा 12 सीट्स ह्या ठेवल्या गेल्यात निर्वासितांसाठी आरक्षित, रेफ्युजीजसाठी रिझर्वेशन ठेवलं गेलं आहे आणि ते रिझर्वेशन आहे 12 सीट्सचं. आता बघा हे कोण आहेत रेफ्युजीज, तर 1947 ते 1965 या काळामध्ये जम्मू आणि काश्मीरमधनं
जे लोक POK मध्ये आले किंवा पाकिस्तानमध्ये आले त्यांना हे रिझर्वेशन ठेवलं गेलेलं आहे. म्हणजे पाकिस्तान हे दाखवायचा प्रयत्न करतो की बघा आम्ही तुमच्यासाठी कशा प्रकारच्या फॅसिलिटी देतो निर्वासितांसाठी. अर्थात हे निर्वासित जे आलेले आहेत जम्मू आणि काश्मीरमधनं हे POK मध्ये केवळ सेटल झालेले नाही आहेत, तर ते संपूर्ण पाकिस्तानमध्ये सेटल झालेले आहेत. आता कळीचा मुद्दा बघा असा आहे की ज्या वेळेला ह्या 12 सीटसाठी इलेक्शन्स होतात, रेफ्युजीजच्या सीटसाठी होतात, निर्वासितांच्या सीटसाठी इलेक्शन्स होतात, या संपूर्ण पाकिस्तानमध्ये होतात. त्यामुळे हे 12 सीट्स कोण भरतं, तर पाकिस्तानच्या इतर राज्यांमधून निवडून आलेले लोक हे ह्या असेंब्लीमध्ये येऊन बसतात आणि ह्या जे 12 सीट्स निवडले जातात त्याच्यामध्ये पाकिस्तान गव्हर्नमेंट नेहमी मॅनिप्युलेशन करतं. आता 53 पैकी 12 सीट्स ही खूप मोठी संख्या आहे आणि मग हे प्रत्येक निर्णयाला इन्फ्लुएन्स करतात, असेंब्लीमधल्या निर्णयाला इन्फ्लुएन्स करतात आणि प्रो पाकिस्तान निर्णय घेण्यासाठी भाग पाडलं जातं. म्हणून हे 12 सीटचं रिझर्वेशन कॅन्सल केलं पाहिजे अशी मागणी आता POKची आहे. त्यांची जी जॉईंट ॲक्शन ग्रुप आहे त्याची मागणी आहे आणि हा एक घटनात्मक पेचप्रसंग त्या ठिकाणी निर्माण झाला आहे. बघा या संदर्भामध्ये पाकिस्तानने आउटराईटली सरकारने नाही म्हणून सांगितलंय आम्ही हे 12 सीटचं रिझर्वेशन कॅन्सल करणार नाही. मग हे मॅटर पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टमध्ये गेलं आणि पाकिस्तानच्या सुप्रीम कोर्टने पण निर्णय दिलेला आहे. 2026चाच तो निर्णय आहे की कोणत्याही परिस्थितीमध्ये 12 सीट्सचं रिझर्वेशन जे रेफ्युजीजसाठी निर्वासितांसाठी ठेवलं गेलंय ते ॲट एनी कॉस्ट कॅन्सल नाही करता येणार आहे. त्यामुळे आता यांनी जी मागणी केलेली आहे POKच्या ॲक्शन ग्रुपनी, त्यांनी सांगितले की रिझर्वेशन कॅन्सल करा. पाकिस्तान ते करणार नाहीये. आता कळीचा प्रश्न असा आहे की त्यांनी भारताची उघडपणे मदत मागितलेली आहे की भारताने जसं पूर्व पाकिस्तानमध्ये 1971ला ज्या पद्धतीने मदत केलेली होती सिमिलर मदत तुम्ही आम्हाला आत्ता करा असं उघड आव्हान पहिल्यांदा POKच्या नेत्यांकडनं केलं गेलंय. एवढंच नाही तर त्यांनी तिथल्या लोकांना लाखो हजारो लोकांना LOCकडे मार्च करा अशा प्रकारचं आव्हान देखील केलेलं आहे. त्यामुळे आता भारतासमोर देखील कळीचा प्रश्न आहे. भारताचं या बाबतीमधलं धोरण फार क्रिस्टल क्लिअर आहे. भारत पाकिस्तानबरोबर कोणत्या प्रकारची चर्चा करणार नाही जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादाला समर्थन देणं थांबवत नाही. टेरर आणि टॉक्स हे एकत्र जाणार नाही, हे भारताचं अधिकृत धोरण आहे. त्यामुळे येत्या काळामध्ये पुढच्या 3 ते 4 दिवसांमध्ये अनेक अशा स्फोटक घडामोडी घडणार आहेत आणि तो भारताचा अविभाज्य घटक असल्यामुळे आपली ही सातत्याने मागणी आहे की तो आपल्याबरोबर इंटिग्रेट झाला पाहिजे. आता मुद्दा असा आहे की तो भारताबरोबर इंटिग्रेट होईल का किंवा बलुचिस्तान सारखी त्याची अवस्था होईल का. म्हणजे बलुचिस्तानमध्ये ज्या प्रकारची इन्सर्जन्सी आहे तशा प्रकारची इन्सर्जन्सी होईल का. मित्रांनो मला असं वाटतं की जरी पाकिस्ताननी प्रचंड मिलिटरी पॉवरचा वापर केला आणि फिजिकली POKला डिटॅच होऊ दिलं नाही तरी सायकोलॉजिकली मानसिकदृष्ट्या मात्र ते पूर्णपणे तुटलेले असतील पाकिस्तानपासून. आणि आता हा जो सायकोलॉजिकल ब्रेक आहे हा सायकोलॉजिकल ब्रेक ही एक कायमस्वरूपाची जखम असेल जी पाकिस्तानला कंटिन्युअसली त्रास देईल. जो प्रकार बलुचिस्तानमध्ये घडतोय कंटिन्युअस इन्सर्जन्सी आहे आणि आज पाकिस्तानच्या लष्कराला सळो की पळो करून ठेवलेले बलुचिस्तानमध्ये सिमिलर प्रकार भविष्यामध्ये आता POKमध्ये होणार आहे. POKमध्ये देखील अशाच प्रकारचं आंदोलन जे इतक्या वर्षानंतर झालेलं होतं ते आता कंटिन्यू राहील कारण सायकोलॉजिकल ब्रेक झालेला आहे. त्यांचा आता पाकिस्तानवरती विश्वास राहिलेला नाही आहे. पाकिस्तानी जो विश्वासघात त्यांच्याबरोबर केलेला आहे तो ते बघतायत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जो आपला जम्मू आणि काश्मीर आहे त्याच्यामध्ये ज्या प्रकारचा आर्थिक विकास होतो आहे, ज्या प्रकारच्या फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी यायला लागल्यात, इंडियन गव्हर्नमेंटचे इन्व्हेस्टमेंट होत आहेत, तिथल्या सर्वसामान्य नागरिकांना ज्या प्रकारचे बेनिफिट्स विशेष करून 2019 नंतर मिळायला सुरुवात झालेली आहे, ज्या पद्धतीचं आज ते लोक कंपॅरिझन करतात की आज POKमध्ये काय चाललंय आणि जम्मू काश्मीरमध्ये काय चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांच्यातला जो असंतोष आहे तो आणखीन मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे. त्यामुळे ही सगळी सिच्युएशन येत्या काळामध्ये पाकिस्तानला प्रचंड महागात पडणार आहे. त्यामुळे हे पाहणं प्रामुख्याने इंटरेस्टिंग ठरणार आहे आपल्या सगळ्यांसाठी की आता हा जो संघर्ष आहे हा संघर्ष नेमका भविष्यामध्ये कोणत्या दिशेने जातो आहे हे बघणं अत्यंत इंटरेस्टिंग राहणार आहे. मात्र याच्यातनं एक भाग होईल कदाचित त्यांच्या काही प्रमाणात मागण्या पाकिस्तानकडनं मान्य होतील किंवा ॲट्रॉसिटीज किंवा जेनोसाईड आणखीन वाढवलं जाईल. मात्र एक गोष्ट 100% खरी आहे की आता फिजिकली जरी तो पाकिस्तान सांगत असलं की फिजिकली तो आमचा भाग आहे, सायकोलॉजिकली POK पाकिस्तानपासून ब्रेक झालेला आहे.